चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मोहफुले वेचण्यासाठी शेतात गेलेले हरिदास महादेव कुबडे वय 58 हे शनिवारी संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने शोध घेतला असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे। रविवारी सकाळी शेताजवळील नाल्यात त्यांचे अवशेष आढळून आले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रहिवासी हरिदास महादेव कुबडे हे शनिवारी सकाळी लवकर शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते। दिवसभरानंतरही ते घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले। सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास त्यांचा पुतण्या अक्षय कुबडे हा त्यांना शोधण्यासाठी शेताच्या दिशेने गेला। शेताजवळ पोहोचताच त्याला अचानक वाघांची जोडी आणि त्याच्यासोबत 3 बछडे दिसून आले। एवढ्या जवळ वाघ दिसल्याने अक्षय घाबरून गेला आणि तात्काळ गावाकडे परतत ही माहिती ग्रामस्थांना दिली। गावकऱ्यांनी लगेचच ही बाब वन विभाग व पोलिसांना कळवली। माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसरात रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली। मात्र रात्री सुमारे 9 वाजेपर्यंत हरिदास कुबडे यांचा कुठेही मागसूम लागला नाही। त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचा संशय अधिक बळावला। दरम्यान रविवारी सकाळी पुन्हा वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली। शोध मोहीम दरम्यान शेताजवळील एका नाल्यात मानवी अवयवाचे तुकडे आढळून आले। प्राथमिक पाहणीमध्ये वाघाने हल्ला करून शेतकऱ्याचे शरीर फस्त केल्याचे स्पष्ट झाले। मृतदेहाचे अवशेष अत्यंत विदारक अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार त्या परिसरात किमान 4 ते 5 वाघ असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यामध्ये वाघाची जोडी आणि 3 बछडे असल्याचेही सांगितले जात आहे। त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना जंगलाच्या परिसरात जाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे। घटनास्थळी पोहोचलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी बगमारे यांनी मृतदेहाचे अवशेष तात्काळ नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले। या घटनेबाबत पुढील तपास वन विभाग आणि नागभीड पोलीस करीत आहे। अशाच नवनवीन अपडेट करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।